हॅलो. हॅलो. काय मिस मयुरी, फोन उचलायला एवढा उशीर? कामात होतात का? हो. हो, ठीक आहे, मी नंतर करू का कॉल? नाही नको, बोला ना. काय बोलू मिस मयुरी, तुम्ही अशा अचानक निघून गेलात. घरी सगळं ठीक आहे ना? हो आणि पनीर व्यवस्थित आहे ना? हो, व्यवस्थित. एक विचारू मिस मयुरी? हा? आज मी तुम्हाला चहा करायला सांगितला, तुम्हाला राग नाही ना आला? राग? नाही आला. अजून एक सांगू? हा, बोला. आज तुम्ही खूप सुंदर दिसत होता. असं वाटत होतं तुम्हाला बघतच राहावं. बरं, अजून एक बोलू? हा, बोला. मिस मयुरी, मी तुम्हाला ती जी अंगठी दिली आहे ना, ती कधीच हरवू नका. खूप मौल्यवान आहे ती अंगठी. किमती म्हणजे महाग आहे का? हो, अख्ख्या जगात ती एकमेव अंगठी आहे. स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन केली. स्पेशल? सर सर कशाला करायचा एवढा खर्च? सर, प्रेमाची भेट म्हणून काही चाललं असतं ना. तुम्हाला माहिती आहे ना, मला गिफ्ट्स आवडत नाहीत, मग कशाला इतका खर्च करायचा? आणि सर, महागड्या वस्तूंपेक्षा प्रेम जास्त महत्वाचं. हो 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 मिस मयुरी, ती अंगठी मौल्यवान आहे, स्पेशल आहे. म्हणजे ती महागडी असं नाही म्हणायचं मला. म्हणजे एक काम करा, ती अंगठी जरा काढून बघा. सर, छान आहे अंगठी. छान आहे मिस मयुरी, ती अंगठी जरा नीट बघा. अजब कहानी मयूराज. बोल प्रीतीची अजब कहाणी, बोल प्रीतीची अजब कहाणी. मयूराज. हो मिस मयुरी, मयूराज. मयूराज हे नाव खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. या अंगठीवर आपल्या दोघांचं हे नाव जसं एकत्र कोरलं गेलंय, तसेच आपण आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत जोडले गेलो आहोत. म्हणून म्हणतोय की ही अंगठी तुम्ही कधीच हरवू नका. आपल्या प्रेमाची पहिली भेट म्हणून कायम जपून ठेवा. हो. आंटीने उगाच सोडलं त्या टोपीला. माझा गेम इझी झाला असता. जोजो,
त्या भाऊसाहेबने त्या पत्राबद्दल बोलताना दुसरं कोणाचंही नाव नाही घेतलं, फक्त तुझ्यावर आरोप का केला? म्हणजे मला कसं माहिती आंटी? तो जेलस होत असेल माझ्यावर. बॉसगिरी करते ना मी, राग येत असेल त्याला. रिअली? पण तो तर म्हणाला की तुझं अक्षर मॅच झालं. खोटं बोलतो तो, खोटं बोलतो तो. आणि मला सांग आंटी, हे सगळं जर खरं असतं तर त्याने ते लेटर तुला दिलं असतं ना? नाही दिलं त्याने लेटर तुला. तुला तर माहितीये ना आंटी तो कसा आहे. त्याने माझ्या अंगावर हात टाकलेला. हे विषय बदलू नकोस. त्या पत्राबद्दल कळल्यावर तुला राजवीरची काळजी नाही वाटली? राजवीरच्या हल्लेखोराची माहिती कोणाकडे तरी आहे हे कळल्यावर तुला काहीच वाटलं नाही? शॉक नव्हतीस का? त्या दिवशी माझ्या खोलीत मी आणि मिठू राजवीर विषयी काहीतरी बोलत होतो, तेव्हा बाहेर कोणीतरी होतं. मला कुणाची तरी चाहूल लागली. तू नव्हतीस ना ती? नाही No. जर तू माझं बोलणं चोरून ऐकतेस किंवा काहीतरी गडबड करतेस, मला कळलं की तुला कायमच गायब करेन. कुणालाही कळणार नाही. माहिती आहे ना तुला? नीट राहा. ठीक आहे. या बेबी. मिस मयुरी, बास आता अंगठीकडे बघणं बास झालं. आता काहीतरी तुम्ही बोला. काय काय बोलू? तुम्हाला गिफ्ट आवडलं ना? हो, खूप आवडलं. हा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मिस मयुरी. का? सॉरी कशासाठी? अहो, तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं ना? माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला, पण मी काय बोलूच नाही दिलं तुम्हाला. सांगा ना. भाऊसाहेब, प्लीज प्लीज हे तू राजवीरला सांगू नकोस. अरे माझा राजवीर आत्ता एका मोठ्या आजारातून उठलाय. मला त्याची खूप काळजी वाटते. अहो, सॉरी मिस मयुरी, मी परत असं नाही करणार. ते तुम्हाला सरप्राईज देण्याच्या नादात त्या ओघात मला काही सुचलंच नाही. मी काही बोलूच नाही दिलं तुम्हाला. कसली चिठ्ठी होती ती? काय लिहिलं होतं त्या? मिस मयुरी बोला ना, काय होतं त्या? ते 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 भाऊसाहेबचं काम होतं. तो सांगेल तुम्हाला उद्या. आता हा आपला वेळ आहे ना, कामाचं नको. अजब कहाणी, अजब कहाणी. एक मिनिट हा सर.
कोणाच्या नावाची अंगठी आहे? हॅलो. कोणाच्या नावाची अंगठी आहे? हं? काय विचारते मी? तुला काय म्हणलं होतं मी मयू? फक्त 2 दिवस. फक्त 2 दिवस लागणार मला पत्त्या लावायला. की तू माझ्यापासून काय लपवतीस? कसं आहे ना, भामा म्हणतात मला, काय लपवतंय कोण याचा वास मला पटकन येतो. कोणाच्या नावाची अंगठी आहे ही? बोल ना, कोणाच्या नावाची अंगठी आहे? कोणी दिली ही अंगठी तुला? बोल. आत्या, दादा मारे टेंबा मिरवत असतो ना, आमची वयू अशी, आमची वयू तशी. मयू शान खाती हे आत्ताच्या आत्ता मी दादाला सांगते. हं? चल. आत्या दुखतंय. दुखतोय? लई दुखतोय? मी धरलेला हात तुला लई दुखतोय वैद्य. आणि त्या मवाल्याने अंगठी घालताना हात धरला तेव्हा नाही दुखला तुझा हात? कोणी दिली अंगठी? कोणी दिली? बोल. कसे कोंबड किती बी झाकलं ना तरी उजाडायचं राहत नाही. कोण आहे तू मवाली? कोण श्रीमंत बकरा गावलाय तुला? नाही नाही, मला हे ठाव आहे की प्रेमापेक्षा तुला पैसाच जास्त आहे. हे बजाच्या याला मला कळलंय. म्हणून तर माझ्या गरीब बापड्या बजाला तू जेलात धाडलंस. आता या माणसाकडनं मी लई समज उकळ. गिफ्ट घे, अंगठ्या घे, साड्या घे आणि त्याला बी जेलात घाल. कोण आहे तू? कोण आहे? आता नाही सोडत तुला मी. चल, दादाला सांगते, चांगली तावडीत सापडलीस. चल चल. तुला या अंगठीवरून पुन्हा तमाशा करायचा असेल ना? पुन्हा सगळ्यांना त्रास द्यायचा असेल ना? आता मी आल्यापासून बघतीये तू सगळ्यांशी फक्त आणि फक्त वाईटच वागतीयस. कधी कोणाला तरी काहीतरी बोल, कोणाशी तरी भांडण कर, फक्त एवढंच जमतंय तुला. तुझ्या वयाचा विचार करून आम्ही तुला कधीच काही बोललो नाही, तुला कधीच उलट बोललो नाही, पण तू तरीही सगळ्यांशी वाईटच वागतीयस. तुला जाणून घ्यायचंय ना ती कोणाच्या नावाची अंगठी येते? ऐक मग. ही अंगठी बजाने दिलेली नाही. आणि तुझ्यासाठी आता फक्त हेच महत्वाचं. त्यामुळे यापुढे मला हा प्रश्न विचारू नको. आत्या, तू आपल्या घरातल्यांची, आपल्या घराशी कधीच चांगलं नाही वागलीस. सगळ्यांना फक्त त्रास देत आली. पण आता नाही, आता बस. जर का यापुढे तू आपल्या घरातल्यांना पुन्हा त्रास दिलास ना तर ते मी खपवून घेणार नाही. आणि विशेष करून आबाने. आणि पुन्हा जर का तू असं काही वागलीस ना तर मी स्वतः तुझी बॅग भरेन आणि तुला गावाला सोडून येईन. मनी माऊची वाघीन कवापासून झाली? कोण वाघ गावला येईल?
त्यामुळं ही वाघीण अशी डरकाळी पडायला लागली. आता त्या वाघाचा पत्ता लावावा लागणार भामे. हो काय झालं एवढ्या रात्रीच्या फेरा का मारतोय? काही नाही गॅरी, झोप तू, झोप आरामात झोप. काय झालं? पेट में गुडगुड आहे काय? काय सोडा बिडा द्यायला सांगू? गॅरी सॉरी, मी आता जोकच्या मूड मध्ये अजिबात नाहीये. नाही, तू पहिले आपल्याला सांग मॅटर काय, त्याच्याशिवाय आपण काय पण ऐकणार नाही, आपण झोपणार पण नाही. तू सांग पहिले. अरे बाप रे, वहिनी परत नाही बोलली तुला? आता परत सदमा फेस चालू. गॅरी काही एक्स्ट्रीम काही झालं नाहीये. बेसिकली आम्ही फोनवर बोलत होतो. गॅरी नीट ऐकणार आहेस? आम्ही फोनवर बोलत होतो, मिस मयुरी आणि मी, आणि त्यांनी अचानक फोन कट केला. मला असं वाटतं त्यांच्या आजूबाजूच्या म्हणजे त्यांच्या घरातल्या जर कोणी ऐकलं असेल आम्हाला फोनवर बोलताना तर काय होईल याच टेन्शन आलं. म्हणजे वहिनी संकट मध्ये आहे. आपण जाऊन तिला वाचवायला पाहिजे ब्रो. आपण आत्ताच्या आता तिथे जायला पाहिजे. काय झालं असेल तिकडे आपल्याला माहिती नाही काय झालं असेल. अरे गॅरी काय करतोयस? कुठे निघालास? आता वेळ काय झाली? ह्या वेळेला आपण आता तिथे असं जाऊन प्रॉब्लेम्स वाढतील कमी व्हायच्या जागी. असा कसा ब्रो? असा कसा? तुझी मोहब्बत तिथे एकटी आहे आणि तू इथे थांबू कसा शकतो? आपण आत्ताच्या आत्ता जाऊया. तू तिला फोन करून सांग की आपण येतोय. आपण तुला माझा फोन देतो. गॅरी इथे उभा राहा. हे बघ, ह्या वेळेला आता त्यांना फोन नको करूया, आपण मेसेज करूया त्यांना. बघूया काय म्हणतात. सगळं ठीक आहे ना मिस मयुरी? सगळं ठीक आहे ना मिस मयुरी? आणि डिलिव्हर झालाय. येस. मिस मयुरी, आपण बोलत असताना मध्येच फोन कट केला तू. तिथे आपलं बोलणं कोणी ऐकलं का? मिस मयुरी, आपण बोलत असताना मध्येच फोन कट केलात तुम्ही. तिथे आपलं बोलणं कोणी ऐकलं का? काय बोलली? आला मेसेज? नाही गॅरी, थांब ना. सगळं ठीक आहे सर. काळजी करायचं काही कारण नाही. आता घरातले सगळे झोपले आहेत. आपण उद्या बोलू. ब्रो आला. आला आला मेसेज आला. काय आला? काय आला मेसेज? काय आला? सगळं सगळं ठीक आहे सर, काळजी करायचं काही कारण नाहीये. इथे आजूबाजूला लोक झोपले, उद्या बोलू. थँक गॉड. ओके, गुड नाईट मिस मयुरी. गुड नाईट सर. बघितलं, टेन्शन घ्यायचं काही. अरे गॅरी, झोपलाच जाऊन असा लगेच? म्हणजे काय ब्रो, जेवढ्या प्रेमाने तू मयुरीला गुड नाईट बोलतो तेवढ्या प्रेमाने कधी आपल्याला बोललाय? गुड नाईट मिस मयुरी. गॅरी ठीक आहे, गुड नाईट गॅरी. गुड नाईट राजवीर सर. मार खायचा गॅरी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. प्रीतीची अजब कहाणी.